दिवसाच्या आत मंत्रिमंडळात मी बैठक लावली, कारण मी या उपसमितीचा अध्यक्ष आहे. मंत्रिमंडळ कॅबिनेट सब कमिटी, त्यामुळे याची बैठक लावली आणि या बैठकीत तुम्हाला सर्वांना बोलवतो. आपल्याला विनंती आहे की आपण उपोषण मागे घ्या. आता उपोषणावर बसू नका, नवरात्राचे दिवस आहे. मी तेच सांगतो तुम्हाला, 15 दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे 15 तारखेच्या आत, आता नवरात्राच्या नंतर 2 तारीख आहे, 15 तारखेच्या आधी बैठक लावतो आणि त्या बैठकीत तुम्हाला या कमिटीला बोलवतो सर्वांना. त्यामध्ये तुमचे एक एक विषयावर चर्चा करा. सर्व विषय हे बऱ्यापैकी विषय होणार आहे. एखाद विषय थोडा अडचणीच्या तुम्ही तुम्ही सांगता, पण बाकी विषय होण्यासारखे आहे सर्व. याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या काही विषयामध्ये जे तुम्हाला आम्ही इनपुट देणार बैठकीमध्ये आमचे अधिकारी सांगतील, त्याच्यामध्ये कुणाला पात्र केलं आहे, कुणाला अपात्र केलं आहे. आज सायंकाळच्या टाईमला बावनकुळे साहेब यांनी आमच्या उपोषण स्थळाला भेट दिली. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या ज्या मागण्या आहे ह्या येत्या 15 दिवसामध्ये आपण सोडवण्याचा पूर्ण नियोजन केलेलं आहे. त्यांनी एक मीटिंग लावण्याचं आयोजन केलं आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा सर्व मंडळींना बोलाविलं. आश्वासन केलं की तुमच्या मागण्या त्या ठिकाणी बऱ्याचशा सोडण्यात येईल. परंतु आम्ही त्या आश्वासनावर समाधानी नाही आहोत. आम्हाला आणखी एक ठोस मध्ये त्यांचे पुरावे लागणार की तुमचे आश्वासन हे लागणार. आम्हाला ठोस मध्ये त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात निर्णय द्यावा. त्यावेळेसच आम्ही या गोष्टीला कुठेतरी समाधान करू आणि उपोषणाला स्थगित करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.